नमस्कार मित्रांनो, मी गोविंद हिबारे तुमचं शाश्वतच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करतो. तर रिझनिंगचा सिलेबस डिकोडिंग कुठल्या कुठल्या परीक्षेसाठी, सरळ सेवेच्या सगळ्या परीक्षा, त्याचसोबत रेल्वे, कंबाईन, एमपीएससी कंबाईन, टेट, टीईटी बरोबर आहे. त्यासोबत एसएससी, सीसॅट, यूपीएससीचा असो, एमपीएससीचा असो, कुठल्याही सीसॅटचा सगळ्याचा एकत्रितपणे सिलेबस काय असतो आणि त्याचा अभ्यास आपल्याला एकत्रितपणे कसा करायचा आहे. कारण की कुठलाच विद्यार्थी एकच परीक्षा देत नाही. बरोबर आहे. असं कोणी आहे का? जे फक्त राज्यसेवा म्हणलं तर राज्यसेवाच, यूपीएससी म्हणलं तर यूपीएससीच. असं कोणी करत असेल तर करू पण नका. कारण की सेकंडरी एक्झाम आपल्याला द्यावंच लागणार आहे. काही ना काहीतरी द्यावंच लागणार आहे. आणि त्या प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याला रिझनिंग आणि मॅथला फेस करावं लागणार आहे. तसंच त्यासाठीच आपण हा आजचा पूर्ण सेमिनार घेणार आहोत. आजचं हे पूर्ण लेक्चर घेणार आहोत. कशावर आहे? तर सिलेबस डिकोडिंगवर. सिलेबस काय? त्याला परीक्षेला त्या सिलेबसला, त्या रिझनिंगला परीक्षेमध्ये कसं फेस करायचं, त्याच्यामधले तुमचे प्रॉब्लेम्स काय, त्याच्यावर माझे सोल्युशन्स काय, याच्या सगळ्यावर आपण आज बोलणार आहोत. बघूया पहिल्यांदा परीक्षेबाबत. आता परीक्षा सगळ्या तुम्हाला इथं वेगवेगळ्या दिसतात. पहिली परीक्षा सरळ सेवा, कंबाईन मी हिरार्कीनुसार लावल्यात. सरळ सेवा आहे, कंबाईन आहे, एसएससी आहे, रेल्वे आहे, टेट आहे, टीईटी आहे, एमपीएससी सीसॅट आहे, यूपीएससी सीसॅट आहे. प्रत्येकामध्ये रिझनिंगचं वेगवेगळं वेटेज आहे. बरोबर, प्रत्येकाचं वेगवेगळं वेटेज आहे. पण सगळ्यात मोठा फरक कुठे पडतो? तर वेळेमध्ये. बरोबर आहे. आता प्रश्नाचं वेळ कशी असेल, त्या परीक्षेची वेळ किती आहे? सरळ सेवेचे काही पेपर 60 मिनिटाचे आहेत, काही पेपर 120 मिनिटाचे आहेत, काही पेपर 90 मिनिटाचे आहेत. एमपीएससी कंबाईन 60 मिनिटाची आहे. बरोबर आहे. ती एसएससी 1 तासाचीच आहे. 2 तासाची मेन्स आहे, 1 तासाची प्री आहे. बरोबर आहे. त्याला सीबीटी 1, सीबीटी 2 म्हणतो आपण किंवा टियर 1, टियर 2 म्हणतो. रेल्वे सीबीटी 1, सीबीटी 2 त्याच्यामध्ये 90 मिनिटं, 120 मिनिटं, काही काही याला 120 मिनिटं, काही काही याला 90 मिनिटं, वेगवेगळ्या जागानुसार, टेक्निकल, नॉन टेक्निकल जागानुसार. बरोबर. टेट आहे, एमपीएससी सीसॅट आहे, यूपीएससी सीसॅट. यूपीएससी यूपीएससी सीसॅट 2 तासाचा पेपर आहे. 80 क्वेश्चन्स आहेत. नंबर ऑफ क्वेश्चन्स कुठले कुठले पॅटर्न, कुठल्या कुठल्या गोष्टी व्हॅरी करतात. तर नंबर ऑफ क्वेश्चन्स ओके आणि टाइम, या दोन्ही आपल्या दोन्ही गोष्टी आपल्याला विचारात धरून कुठल्या परीक्षेला किती वेळ द्यायचा आहे रिझनिंगच्या प्रश्नाला, याचं आपल्याला मूल्यमापन करावं लागेल. बघा रे काय, सरळ सेवा जर 60 मिनिटाची किंवा 90 मिनिटाची असेल आणि 100 क्वेश्चन्स असतील, तर आपल्या इथे तो जो कालावधी आहे त्या पद्धतीनं सिलेबस डिझाइन केलेला आहे. त्याचसोबत क्वेश्चन, टाइम आणि क्वालिफिकेशन काय, बरोबर आहे, क्वालिफिकेशन काय, बरोबर, हे पण महत्वाचं आहे. जर पेपर 10वी लेवलचा असेल म्हणजे त्या परीक्षेच्या जागा ग्रुप डी च्या असतील, जसं एक रेल्वेच्या ग्रुप डी च्या जागा निघाल्यात आत्ताच, त्याच्यामध्ये ग्रुप डी च्या जागा आहेत. 10वी लेवलचा पेपर आहे, त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशनचं तर विचारणार नाहीये. बरोबर आहे. आपल्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. कुठल्या परीक्षेचा अभ्यास करतोय, परीक्षेचा वेळ काय, बरोबर आहे, आणि किती क्वेश्चन्स आहेत. बरोबर आहे. कुठल्या परीक्षेचा अभ्यास करतोय, कुठली लेवल आहे, किती क्वेश्चन्स आहेत आणि त्या परीक्षेला वेळ किती आहे. यानुसार आपल्या अभ्यासाची इंटेन्सिटी खालीवर होते. बरोबर आहे. आता सरळ सेवेचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर सिंपलची गोष्ट आहे. येणाऱ्या परीक्षेचे जे क्वेश्चन्स आहेत ते फार सिंपल लेवलचे आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही डोकं लावायची गरज नाही. बुद्धी वापरायची गरज नाहीये. एक सिंपल जरी स्टडी केला तरी असा आरामशीर तुम्हाला ते सगळं सुटल्या जाईल. बरोबर आहे. आणि स्कोरिंग आहे. सगळ्यात स्कोरिंग काय, तर रिझनिंग आहे. सिंपलची गोष्ट आहे. आता एमपीएससी कंबाईन म्हणलं तर मागच्या 4-5 वर्षापासून की सब्जेक्ट म्हणून याला ओळखलं जातं. मॅथ अँड रिझनिंगचं वेटेज नियर अबाउट 20-25% पर्यंत, 22% पर्यंत वाढवलेलं आहे कंबाईन, एमपीएससी कंबाईन मध्ये. मग की सब्जेक्ट का बरं आहे, तर 8 ते 10 क्वेश्चन रिझनिंगचे आहेत. जर रिझनिंगला जर व्यवस्थितपणे टॅकल केलं तर कॅल्क्युलेशनसाठी टाइम कुठे भेटणार आहे, मॅथसाठी. त्याच्या अदरवाईज टाइम भेटणार आहे का, नाही. म्हणजे मॅथचे क्वेश्चन येऊन सुद्धा सोडवायचे असतील तर तुम्हाला रिझनिंगचे क्वेश्चन जे स्कोरिंग आहेत ते लवकर सोडवावे लागतील. मग त्यासाठी तुम्हाला कसं त्याचा अप्रोच ठेवायचा असेल हे पण बघायचं आहे. बरोबर. बघूया, सगळं उदाहरणासोबत बघूयात. त्यानंतर एसएससी, रेल्वे हे सेंट्रल लेवलच्या एक्झाम्स आहेत. मग मी कंबाईनचा अभ्यास करत असताना, सरळ सेवेचा अभ्यास करत असताना या एक्झामसाठी पण प्रिपेअर होऊ शकतो का, याच्या पण प्रश्नाचं उत्तर बघणार आहोत. त्यानंतर टेट, बरोबर आहे, टेट आहे. त्यानंतर एमपीएससी सीसॅट, यूपीएससी सीसॅट, या सगळ्यांचा अभ्यास मी एकत्र करू शकतो का रे, हो.
एकाच सब्जेक्टने या सगळ्यांचा अभ्यास होईल का? हो. आता वेटेज वेगवेगळं आहे, बरोबर आहे. आता जेवढे पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स आहेत, रेल्वेज झालं, SSC झालं किंवा बाकीच्या पण तत्सम एक्झाम येतात वेगवेगळ्या. त्याच्यामध्ये 25% वेटेज असतं रिझनिंगचं. किती? 25% वेटेज असतं. मॅथ्सचं पण तेवढंच आहे, बरोबर आहे. मग की सब्जेक्ट म्हणून तिथं मोठा एक वेटेज तुम्हाला भेटू शकतं. मग या सगळ्यांचा एकत्र अभ्यास कसा करायचा आहे? एकाच एक्झामवर निर्भर न राहता मला सगळ्या एक्झामचा अभ्यास रिझनिंगच्या माध्यमातून कसं एकत्र करता येईल? त्याची पूर्ण बोलणी आपण येणाऱ्या 10 ते 15 मिनिटातच करणार आहोत. बरोबर आहे? लक्ष द्या. हां, आणखी एक न्यूज आहे. आपली 23 तारखेपासून बॅच सुरू होतीये. झिरो टू हिरो बॅच आहे. बरोबर आहे. मॅथ आणि रिझनिंगसाठी स्पेशल बॅच असेल. जसं महेश सरांची बॅच आहे, तशीच आपली सुद्धा स्पेशल बॅच असेल. त्याच्यामध्ये या सगळ्या एक्झाम कव्हर केल्या जातील. फीस पण कमीच ठेवलेली आहे पहिल्यांदा. ओके. सगळ्या एक्झाम कव्हर केल्या जातील. आता सिलेबस कसा डेव्हलप करतोय आपण त्या पद्धतीने बोलूया. बरोबर आहे. सिलेबस बद्दल बोलूया. आता बघा, व्हर्बल रिझनिंग मध्ये टाइम कन्सर्न सिलेबस बद्दल बोललं. टाइम कन्सर्न जर बोललो सिलेबस डिकोडिंग मध्ये आपण 3 मुद्द्यावर बोलणार आहोत. कुठल्या परीक्षेसाठी अभ्यास करतो आहोत, बरोबर. त्यानंतर त्या परीक्षेला टाइम किती आहे, म्हणजे त्या परीक्षेचा वेळ किती आहे, 60 मिनिटाची आहे, 90 मिनिटाची आहे, 120 मिनिटाची आहे, बरोबर आहे. आणि त्याची लेवल कुठली आहे, त्याची लेवल कुठली आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला काय करायचं आहे, त्या पूर्ण सिलेबसचा डिकोडिंग करायचं आहे. बघा रे, काय सिंपलची गोष्ट आहे. मी जे टॉपिक सांगतोय, बरोबर आहे, या पूर्ण याच्यामध्ये 36 टॉपिक आहेत. रिझनिंग मध्ये जर तुम्ही प्रॉपरली बघितलं तर सगळ्याचा सिलेबस एकत्र केला तर 36 टॉपिक्स आहेत. किती? 36. असं आय थिंक सो कोणी शिकवत नाहीये महाराष्ट्रात. 36 ला 36 असे टॉपिक कोणी शिकवत नाही. पण इथं आपल्याला झिरो टू हिरो मध्ये आपल्याला 36 ला 36 टॉपिक शिकायला भेटतील, बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होईल, सगळ्याच गोष्टी प्रॉपरली मॅनेज होतील. आता बघूया व्हर्बल रिझनिंग. आता यालाच काय म्हणतो आपण? अनालिटिकल रिझनिंग म्हणतो, बरोबर आहे. मग आता याचे टॉपिक कुठले कुठले येतात? अनालॉजी, क्लासिफिकेशन, सिरीज, कोडिंग, डिकोडिंग, डायरेक्शन, डिस्टन्स, ब्लड रिलेशन, ऑर्डर, रँकिंग, सिटिंग अरेंजमेंट, पझल. हे 9 टॉपिक या सेक्शन मध्ये मोडतात, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला इथं काय करायचंय? विश्लेषणात्मक विचारशक्ती वापरायची आहे. विश्लेषणात्मक म्हणजे तुम्हाला काय करायचंय? अनालाइज करायचंय. गोष्टींना काय करायचंय? अनालाइज करायचंय. म्हणजे एखाद्या गोष्टीचा कोड दुसऱ्या गोष्टीत, एखादा वर्डचा कोड एखादा वर्डला कोडमध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याला डिकोड करायची विश्लेषणात्मक शक्ती आपल्याला असली पाहिजे. मग याच्यामध्ये पण बघा, जर परीक्षा सरळ सेवेची असेल तर काय होतं? लेवल नॉर्मल ठेवली जाते आणि त्याच्यातल्या त्यात ग्रुप डी साठी असेल, ग्रुप सी, ग्रुप डी साठी असेल तर त्याच्यामध्ये लेवल नॉर्मल ठेवली जाते. वेळ जास्त असतो पण लेवल नॉर्मल आहे. कारण की परीक्षेमध्ये एक कन्सर्न ठेवलेला असतो. जर 10वी बेसवरची परीक्षा देत असाल तुम्ही, 10th बेसवरची, तर त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल तुम्हाला पर्टिक्युलर आयोगाला कमीच ठेवावी लागते, बरोबर आहे. त्यासोबत त्याला सोडवायला 45 सेकंद आहेत का 36 सेकंद आहेत का 60 सेकंद आहेत, बरोबर आहे, का 120 सेकंद आहेत, हे आपल्या 90 सेकंद आहेत, बरोबर आहे. हे आपल्या त्यावेळेसच्या 1.5 मिनिट आहेत. या वेळेसच्या पेपरच्या कन्सर्नने आपल्याला अभ्यास करावा लागेल. पण आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, रिझनिंगचा अभ्यास करताना परीक्षेवाईज करूच नका, बरोबर आहे. परीक्षेवाईज करूच नका. प्रत्येक परीक्षेत रिझनिंग आहे, प्रत्येक परीक्षेत मॅथ आहे. मग या 2 सब्जेक्टला अशा पद्धती आपण इंग्लिशचा कसा अभ्यास करताय? परीक्षेवाईज करताय का तुम्ही? बिलकुल नाही, बरोबर आहे. तुम्ही सब्जेक्टचा अभ्यास करताय. इंग्लिश तुम्हाला माहिती आहे सगळीकडे आहे, मराठी तुम्हाला माहिती आहे सगळीकडे आहे. नॅशनल लेवलच्या एक्झामला सोडून दिलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामला सोडून गेलं तर सगळीकडे तुम्हाला मराठी युजच होणार आहे. मग तुम्ही काय करता? मराठीचा सब्जेक्ट म्हणून स्टडी करताय, एक्झाम ओरिएंटेड करताय का? नाही. मग तसंच मॅथ आणि रिझनिंगला पण एक्झाम ओरिएंटेड करू नका, बरोबर आहे. तर सब्जेक्ट ओरिएंटेड स्टडी करा. सगळीकडे तुम्हाला तो आपल्याला आहेच आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? तर याचा स्टडी करताना आपण अशी स्ट्रॅटेजीज बनवूया की स्टडी करताना मला आता मी समजा सिरीज नावाचा टॉपिक घेतला, तिथं ए टू झेड सगळं सिरीजचं ए टू झेड मी एकाच दमात संपवेल, बरोबर आहे. म्हणजे सिरीजचं सरळ सेवा पण आणि युपीएससी सीसॅट पण, बरोबर आहे. सरळ सेवा पण आणि युपीएससी सीसॅट पण सगळं मी एकाच याच्यात संपवेल, बरोबर आहे. म्हणजे सिरीज टॉपिक आणि रिझनिंगचं एक खासियत आहे, एकावर दुसरा टॉपिक असं निर्भर नाहीये, बरोबर आहे. एकावर दुसरा टॉपिक असं निर्भर नाहीये. म्हणजे प्रत्येक टॉपिक एक सेपरेट आहे, सेपरेट थिंग आहे. म्हणजे मागच्या टॉपिकचं काहीतरी बेस घेऊन पुढचं टॉपिक शिकायचं आहे असं याच्यात काही नाही, बरोबर आहे. म्हणजे काय होतं रे, डिपेंडन्सी नसल्यामुळे, दुसऱ्या टॉपिकची डिपेंडन्सी नसल्यामुळे आपल्याला ए टू झेड शिकायचं आपल्याला काय होईल इथं क्रायटेरिया तयार होऊ शकतो.
म्हणजे माझे पहिला एक मुद्दा होता की पहिल्यांदा तुम्ही रिझनिंग आणि मॅथ या दोन सब्जेक्टला की एक्झाम ओरिएंटेड शिकणं बंद करा. मग काय करावं लागतं? मॅथ्ससाठी कंबाईन आली की क्लास लावा वेगळा, यूपीएससी सीसॅट द्यायची, एमपीएससी सीसॅट द्यायची की सीसॅटचा वेगळा क्लास लावा, सरळ सेवेसाठी वेगळा क्लास लावा. हे आता बंद करा. बरोबर आहे. सब्जेक्ट ओरिएंटेड शिका. त्यासाठीच आपण काय केलंय, झिरो टू हिरो केली आहे. बरोबर आहे. तिथं सब्जेक्ट ओरिएंटेड शिकवलं जाईल. एक्झामच्या प्रत्येक एक्झामचे पीवायक्यू घेऊन तिथलं लेवल समजवलं जाईल. त्याच्यावर एमसीक्यू ड्रिल घेतल्या जातील, पीवायक्यू घेतले जातील. पीवायक्यू घेऊन त्याच्यावर तुम्हाला तिथं त्यांच्या लेवलनुसार शिकवलं जाईल. म्हणजे सरळ सेवा पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे आणि यूपीएससी पण इन्क्लूड केलेली आहे. यूपीएससीचे पण पीवायक्यू दिसतील तुम्हाला, ते पण तुम्हाला सोडवावे लागतील, सोडवल्या जातील सुद्धा. बरोबर आहे. सोडवल्याच जातील तुमच्याकडून आणि सरळ सेवेचं तर इझिली तुम्ही क्रॅक कराल. अशा पद्धतीने सिलेबस दिला आपल्याला काय करायचं, डिकोड करायचं आहे सगळा. आता हे सगळे टॉपिक आहेत कशाचे, अनालिटिकल रिझनिंगचे. असाच एक पार्ट येतो बघा. आता सिरीजमध्ये मी काही प्रश्न आणलेत, तुम्हाला त्याच्यावरून काय कळेल की कुठल्या प्रश्नाला कुठल्या परीक्षेसाठी कसं डील करायचं. सिंपलची गोष्ट आहे. आता बघा, हा प्रश्न सरळ सेवा 2025चा एका परीक्षेचा प्रश्न आहे. बरोबर आहे. तर काय लिहिलं होतं, रेफरन्स आयडी वगैरे लिहिलेला आहे. तर एक सिंपलचा सिरीजचा प्रश्न आहे. एक सिंपलचा सिरीजचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये इझिली आपण हे सोडवू शकतो. याला जास्त वेळ लागणार आहे काय? बिलकुलच नाही. पण जेव्हा मी त्याच्या व्यतिरिक्त कशाचा कंबाईन प्रीचा क्वेश्चन बघतोय, तर तिथं मला थोडासा वेळ लागतोय. बरोबर आहे. परीक्षेची लेवल 10वीची नाहीये, 12वीची नाहीये, ग्रॅज्युएशन आहे. बरोबर आहे. आणि पेपर सोडवायचा, प्रश्न सोडवायचा 36 सेकंदात. प्रश्न सोडवायचा 36 सेकंदात. बघा रे, नंबर सिरीजचे सगळे प्रश्न आहेत 36 सेकंदात. मग इथे कशाचा कस लागतोय? इथे तुमच्या विचारशक्तीचा कस लागतोय. तुम्ही एका प्रॉब्लेमला किती अँगलनी आणि किती लवकर सॉल्व्ह करताय हे तुम्हाला इथं बघायला भेटेल. आफ्टर दॅट बघा रे, हा प्रश्न आहे एमपीएससी सीसॅटचा. इथे बघायला गेलं तर त्याच्यापेक्षा डिफिकल्टी लेवल वाढवलेली आहे. प्रश्न लेंदी आहे. कारण काय माहिती आहे का? बघा, याला सोडवायला तुम्हाला 90 सेकंद आहेत. बरोबर आहे. 90 सेकंद आहे आणि परीक्षेचं लेवल हाय. एमपीएससी सीसॅटचा पेपर हाय असतो. बरोबर आहे. सीसॅटचा पेपर हाय. 90 सेकंदात सोडवायचा आहे तुम्हाला हा प्रश्न. तसंच जर यूपीएससीचा विचार केला तर हा यूपीएससीचा प्रश्न आहे 2018चा. हा पण 90 सेकंदात सोडवायचा आहे. जर टाइम बघितला तर पूर्ण सीसॅटचा टाइम बघितला तर 2 तासाचा टाइम आहे. 90 सेकंद आपल्याला पर क्वेश्चन मिळत आहे. मग 90 सेकंदात क्वेश्चन सोडवायचा आहे. बरोबर आहे. मग त्या लेवलचा क्वेश्चन इथं टाकला गेलेला आहे. मग परीक्षाचा अभ्यास याच्यावरून काय कळतं आपल्याला? परीक्षेचा अभ्यास आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे माहित आहे का? ना की क्वेश्चन वाईज. बरोबर आहे. ना की एक्झाम वाईज. आपल्याला करायचं आहे सब्जेक्ट वाईज. म्हणजे कुछ भी पूछो, मुझे आएगा. बरोबर आहे. कारण की काय माहित आहे का? आपण जेव्हा एखाद्या सब्जेक्टचं ज्ञान मुळापासून घेतोय, बरोबर आहे, तेव्हा तो आपल्याला सब्जेक्ट अवघड जात नाही. एक सिंपलचं उदाहरण आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये होता, एखादा सब्जेक्ट तुम्हाला खूप आवडायचा. त्याचं कारण काय होतं माहितीये का? तुम्हाला तो बेस पासून समजलेला आहे. बरोबर आहे. तुम्हाला तो बेस पासून समजलेला आहे. एकदम बेसिक पासून समजलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यात आवड निर्माण झाली होती. तसंच इथे प्रत्येक टॉपिक आपण बेस पासून शिकायचा आहे. बेस पासून तयारी करायची आहे त्याची. बरोबर आहे. बेस पासून तयारी करायची. म्हणजे आता सिलेबस डिकोडिंग कावर होतं? यासाठीच होतं. हेच सांगायचं होतं मला. बेस पासून तयारी करताना काय होणार आहे? सिंपलची गोष्ट, एकदा सुरू केला टॉपिक, तर माझी एक्झाम मी कुठली देतोय हे महत्वाचं नाहीये. मी तो टॉपिक सुरू केला तर मला एंड पर्यंत त्या टॉपिक पर्यंत जायचंय. मग मी यूपीएससी सीसॅटला जरी बसलो तरी तिथं मी त्या टॉपिकसाठी क्वालिफाय झालो पाहिजे. त्याचा प्रॉब्लेम मला सुटला पाहिजे. आणि सरळ सेवेला जरी बसलो तरी त्याचा प्रॉब्लेम माझा राहिला नाही पाहिजे. त्याचे मला मार्क विदिन अ टाइम तो वाचून, मला मॅथ्ससाठी वाचवण्यासाठी टाइम वाचला पाहिजे माझा. मग मी या पद्धतीने याची तयारी करेल. आणि जास्त वेळ लागतो का रिझनिंगची तयारी करायला? बिलकुल नाही. रिझनिंगची तयारी करायला फार कमी वेळ लागतो. बरोबर आहे. ते लॉजिक डेव्हलप व्हायला पण फार कमी वेळ लागतो. आपण त्याला कधी सिरियसली घेत नाही. सिरियसली घ्यावं लागेल, कारण की प्रत्येक ठिकाणी, बरोबर आहे, प्रत्येक ठिकाणी आता याचं वेटेज वाढत आहे. जस्ट लाईक आता आयोग केरळ आणि उत्तर प्रदेश यांच्या व्हिजिटला जाऊन आलाय. बरोबर आहे. केरळ आणि उत्तर प्रदेश यांच्या व्हिजिटला जाऊन आलाय आणि सरळ सेवेची भरती सुद्धा आता एमपीएससी करणार आहे त्या धर्तीवर. जर तुम्ही दोन्ही राज्याचे पेपर जर पाहिले तर त्याच्यामध्ये मॅथ आणि रिझनिंगचं वेटेज फार मोठं आहे. बरोबर आहे. मग आपल्याला आता तयारी करावी लागेल. हे फॅक्ट आहे. बरोबर आहे. ही फॅक्ट आहे. आता आपल्याला मॅथ आणि रिझनिंगची जोरात तयारी करावी लागेल.
जीएस पेक्षाही जास्त दोन्ही राज्यामध्ये यूपीचे पेपर जर पाहिले तुम्ही, केरळचे पेपर जर पाहिले, तर सरळ सेवेसाठी तिथल्या डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी किंवा तिथल्या पब्लिक सर्व्हिस कमिशनसाठी मॅथ रिझनिंगला वेटेज फार दिलेलं आहे त्यांनी. बरोबर आहे. आता बघूया. तसं एक रिझन पण आहे. बघा रे तुम्ही. आता 2 ज्या राज्यांचा सर्व्हे केलाय ना, त्याच्यामध्ये जर तुम्ही रेल्वेजमध्ये पाहिले, रेल्वेजमध्ये, तर आपल्याला सगळे नॉर्थचे पोरं दिसतात. रेल्वेचा सिलेबस काय? मॅथ, रिझनिंग, जीएस. बरोबर आहे. मॅथ, रिझनिंग, जीएस. नॉर्थचे पोरं दिसतात. झा, शर्मा, वर्मा या टाईपचे पोरं दिसतात. बरोबर आहे. आणि बँकेमध्ये पाहिले, तर सगळा क्राउड साऊथचा दिसतो. काय बँकिंगचा सिलेबस आहे? सिंपलची गोष्ट आहे. मॅथ, रिझनिंग, इंग्लिश, जीएस. मग तिथे या मॅथ, रिझनिंग, इंग्लिश, जीएसचा पगडा फार मोठा आहे दोन्ही राज्यांवर. जर आयोग या 2 राज्यांना कॉपी करत असेल, बरोबर आहे, तर आपल्या इथं हा गोष्ट वाढायला चान्सेस आहेत. म्हणून आपल्याला आता मॅथ आणि रिझनिंगला सिरियसली घ्यावं लागणार आहे. बरोबर आहे. इंग्लिशला तर आधीपासून आपण सिरियसली घेतोच आहेत. आता आपल्याला मॅथ आणि रिझनिंगला पण सिरियसली घ्यावं लागणार आहे. बघा रे, प्रत्येक प्रश्नानुसार त्याचा दर्जा बदलतोय, त्याचा वेळ बदलतोय, त्याच्या सगळ्या गोष्टी बदलतायत. मग सब्जेक्ट ओरिएंटेड शिकावं लागेल आपल्याला आता. आफ्टर दॅट आता नॉन व्हर्बल रिझनिंग मध्ये इथे 10 ते 18 म्हणजे असे 9 टॉपिक आहेत. बरोबर आहे. तर व्यवस्थित पाहिलं तर प्रत्येक टॉपिक आपल्याला कुठे ना कुठेतरी दिसतोय. बरोबर आहे. कुठे ना कुठेतरी दिसतोय. परीक्षेवाईज वेगवेगळा असतो. आता याच्यामध्ये फिगर सिरीज, क्लासिफिकेशन, अॅनालॉजी, फिगर अॅनालॉजी या टाईपचे प्रॉपर सगळीकडे दिसतात. बरोबर आहे. पण वॉटर इमेज, पेपर फोल्डिंग, कटिंग, पॅटर्न कम्प्लिशन हे डायग्राम सहसा वॉटर इमेज, मिरर इमेज तरी दिसेल, पण पेपर कटिंग, फोल्डिंग आणि पॅटर्न कम्प्लिशन हे सहसा हायर लेवलला नाही दिसत. मग हे कुठे दिसतात? म्हणजे ग्रुप डी, ग्रुप बी, ग्रुप सीच्या लेवलच्या एक्झामला तुम्हाला जास्त दिसतात. मग कुठं फोकस करायचा तर सगळ्यावर करायचं. मी कुठली एक्झाम आणि कुठल्याच परीक्षेमध्ये रिझनिंगचा सिलेबस ना पूर्णपणे सांगितलेला नाहीये. 1-2 ओळीतच सांगितलेला आहे. फक्त स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि रेल्वे जर सोडलं तर कुठेच याचा सिलेबस डिफाईन नाहीये. आणि रेल्वेज आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये पण असं आहे की जे सांगितलंय सिलेबस त्या पद्धतीनंच येईल. त्याच्यानंतर शेवटी एक अक्षर लिहिलं असतं ETC. बरोबर, इतर सुद्धा. बरोबर, त्याच्यामध्ये सगळेच टॉपिक ते काय करतात? अपलोड करतात. मग याच गोष्टी आपल्याला सांभाळून घ्यायच्यात. मग हे इथं 18 टॉपिक आहे. इथं हे 9-10 टॉपिक 9 टॉपिक आहेत. बरोबर आहे. तर याच्यामध्ये सगळं नॉन व्हर्बल रिझनिंग आपण इथं कव्हर करतोय. आफ्टर दॅट आता क्रिटिकल रिझनिंग जर बनायचं झालं तर याचा पण अभ्यास कशा पद्धतीने करायचा? त्याच पद्धतीने करायचा. बेसिक टू ॲडव्हान्स या प्रश्नाबद्दल, या गोष्टींबद्दल जर सांगायचं म्हणलं ना, आपण परीक्षेमध्ये जर याचे 10 क्वेश्चन सोडून आलो तर आपल्याला बाहेर येताना वाटतं मी 10ला 10 बरोबर आहे. आन्सर की आल्यावर वाटतं, आन्सर की आल्यावर कळतं फक्त 3 बरोबर आहेत. 30% करेक्शन रेशिओ आहे. याला कसं करायचं? तर याचे काही गोष्टी आहेत, काही ट्रिक आहेत, काही अंडरस्टँडिंग आहेत. कुठल्या गोष्टीला याला पॉझिटिव्हली घ्यायचं, कुठल्या गोष्टीवर निगेटिव्ह रिॲक्ट करायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. आणि आणखी विशेष, जेवढी हायर एक्झाम तेवढा जास्त हा सेशन. आज तुम्ही UPSCचा पेपर पाहिला, MPSC CSATचा पेपर पाहिला, तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला जास्त दिसतील. काय म्हणून? गृहीतक, अझम्पशन काय, बरोबर आहे, कन्क्लुजन्स काय, निष्कर्ष काय, अनुमान काय, परिणाम काय, बरोबर आहे, त्याचा मार्ग, कृतीचा मार्ग, कोर्स ऑफ ॲक्शन काय, युक्तिवाद कसं बळकट करतात, कमजोर कसं करतात, या गोष्टीवर जास्त भर आहे आजकाल. बरोबर आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सीचे जे प्रश्नपत्रिका आपण मेन्सच्या जर बघितल्या तर मॅक्सिमम क्वेश्चन या सेक्शनवर आहेत. जर तुम्ही कोडिंग, डिकोडिंग वगैरे या गोष्टीचा पूर्ण 10 टॉपिक घेतले आणि याचे जर 10 टॉपिक घेतले तर याचे प्रश्न जास्त आहेत मेन्स लेवलला. बरोबर आहे. या सेक्शनचे प्रश्न जास्त आहेत मेन्स लेवलला. सगळ्यात इग्नोर सेक्शन आहे रिझनिंग मधला. आपण काय करतो? अरे वाचून येत आहे, 10 पैकी 3 बरोबर येतात. मग याचे टेक्निक्स काय आहेत हे शिकाव्या लागतील. बरोबर आहे. हे डिकोड करावं लागेल आणि परीक्षे वाईज डिकोड करावं लागेल. ग्रुप डी ला येणार नाही. ग्रुप सी ला पण कमी वेळेस आहे, मेन्स लेवलला आहे. त्याला डायरेक्ट रिक्रुटमेंट नाही आणि मेन्स आहे. MPSC कंबाईन ग्रुप सी मेन्सला तुम्हाला हे प्रश्न दिसतील. बरोबर. आणि विचारताना पण असर्शन, रिझन याबद्दल नाहीये, डिसिजन मेकिंग पण विचारलेलं आहे. स्ट्रेंथनिंग आर्ग्युमेंट, युक्तिवादाला बळकट कसं करताय, वीक कसं करताय, बरोबर आहे, कमकुवत कसं करताय, यावर प्रश्न विचारलेत. म्हणजे हा सेक्शन अजून उलगडलाच नाहीये कुठे, कुठल्याच मराठी पुस्तकात दिसत नाही हा गोष्टी आहे. बरोबर आहे. आपल्याला याच्याकडे फोकस करावा लागेल. सिंपलची गोष्ट आहे. आफ्टर दॅट ऍडव्हान्स म्हणजे याला आपण या रिझनिंगचं ऍडव्हान्स त्याच्यामध्ये
थिंकिंग प्रोसेस थोडीशी ऍडव्हान्स लागते. मग असे टॉपिक कुठले? सिलॉग. बरोबर आहे. या टॉपिकला रिझनिंगचा उगम म्हणतो आपण, कारण की रिझनिंगची सुरुवात फिलॉसॉफी पासून झालेली आहे. अरिस्टॉटल, प्लुटो यांनी याची सुरुवात केलेली आहे. फिलॉसॉफीची एक ब्रांच म्हणजे रिझनिंग आहे, लॉजिकल रिझनिंग आहे. बरोबर. मग फिलॉसॉफीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा डिडक्शन पॅटर्न इंट्रोड्यूस केला होता. मग डिडक्शन म्हणजे काय? तर सिलॉग. बरोबर, सिलॉलिझम. मग याच्यापासूनच रिझनिंग सुरुवात झालेला आहे. हायर थिंकिंग लेवल तुम्हाला इथं काय करावं लागेल? डेव्हलप करावी लागते. आणि कुठल्या परीक्षेला नाही असं नाही करे, सगळ्याच परीक्षेला आहे. ग्रुप डी पासून ते ग्रुप ए पर्यंत, सरळ सेवेपासून ते युपीएससी पर्यंत सगळीकडे हे टॉपिक दिसतात. कुठले कुठले? सिलॉग, इनइक्वॅलिटी, इनपुट आउटपुट. हा इनपुट आउटपुट आहे फक्त युपीएससी आणि एमपीएससीच्या पेपरला दिसतो, कारण की याला 90 सेकंदाच्या वर वेळ लागतो. बरोबर, 90 सेकंदाचा आहे. हाच तुम्हाला सहसा दिसणार नाही कंबाईन मध्ये वगैरे. बरोबर, कंबाईन वगैरे दिसणार नाही. जिथं 36 सेकंदाचा वेळ आहे तिथं दिसणार नाहीये. बरोबर, 1.5 मिनिटाचा वेळ बसतो तिथं भेट दिसतो तुम्हाला. डेटा सफिशियन्सी सगळीकडे आहे. तुम्ही सरळ सेवा म्हणू नका का युपीएससी म्हणू नका, सगळीकडे आहे. बरोबर. लॉजिकल वेन डायग्राम हा पण सगळीकडे टॉपिक आहे. बरोबर. क्लॉक रिझनिंग म्हणजे घड्याळीबद्दलचं टॉपिक, कॅलेंडर आणि ट्रू फॉल्स हे सगळे टॉपिक ना सगळीकडे दिसतात तुम्हाला. याचे परीक्षा ओरिएंटेड नाही आहेत. फक्त जर इनपुट आउटपुट सोडलं तर बाकी सगळे टॉपिक असे मिळून सगळे 36 टॉपिक आपल्याला इथं कव्हर करावे लागतील. बरोबर आहे. हा सिलेबस डिकोडिंग आहे. बेसिकली याच्यामध्ये काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते आता समजून घ्या. टाइम, किती वेळ आहे परीक्षेला, कुठल्या टाईपचा करायचा आहे हे सोडून द्या. सब्जेक्ट ओरिएंटेड अभ्यास करा. परीक्षा कुठलीही असो. आत्ता तुम्ही एखादी जर कंबाईन देत असाल, उद्या सारून सरळ सेवा द्याल. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं जॉब लागला, तुम्ही युपीएससीचं प्रिपरेशन करताय, एमपीएससीचं प्रिपरेशन करताय, बरोबर आहे, त्यावेळेस वेगळे क्लासेस लावायचेत का? बिलकुल नाही. एकदाच तयारी करा. तयारी एकदा केल्यानंतर डबल जर करावं लागत असेल तर ते काय बरोबर नाही. बरोबर आहे. मग काय करायचं आहे? तयारी एकदाच. ओके. हा सगळा होता सिलेबस डिकोडिंग. ओके, हे सगळं होतं सिलेबस डिकोडिंग आणि याच पद्धतीने डेव्हलप केलेली आहे ही झिरो टू हिरो बॅच. ओके, या बॅच मध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही सब्जेक्ट वाईज म्हणजे झिरो पासून ते हिरो पर्यंत, म्हणजे त्या याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी दुसरं काही बघावं लागणार नाही. इथले जे प्रश्न असतील त्याच्यामध्ये आपण जे बॅच मध्ये प्रश्न घेणार आहोत त्याच्यामधून जे प्रश्न येणार आहेत तेच तुमच्या परीक्षेत दिसतील. फक्त नाव आणि नंबर चेंज झालेले असतील. रामच्या ठिकाणी श्याम, बरोबर आहे, आणि 5च्या ठिकाणी 10 असंच काहीतरी झालेलं असेल. एकही प्रश्न बाहेरचा येणार नाही, कारण की सगळे पॅटर्न इथं काय केलेले, स्टडी केलेले आहेत आणि PYQ बेस्ट शिकवलं जाईल. बरोबर आहे. म्हणजे आरम-धडम काही पण शिकवायचं असं नाहीये. प्रत्येक एक्झामचे PYQ सुद्धा तुम्हाला त्या सिलेबसमध्ये कव्हर झालेले दिसतील. ओके. भेटूया झिरो टू हिरो बॅच मध्ये लवकरच. 23 तारखेपासून ओरिएंटेशन लेक्चर सुरू होत आहेत. 23 ते 28 आपल्या शाश्वत अकॅडमीच्या ॲपवर ओरिएंटेशन लेक्चर सुरू होत आहेत. बरोबर आहे. हे ओरिएंटेशन लेक्चर फ्रीमध्ये असतील. त्याच्यासाठी काही हे कन्सर्न नसेल पैशाचा आणि टाइम काय असेल ते 3 ते 4:30 असतील. लाईव्ह लेक्चर्स असतील. आता सिलेबस कशा या बॅचेस कशा असतील? मॅथ आणि रिझनिंग पॅरलली चालणार नाहीत. मॅथचा एक टॉपिक, त्याच्यानंतर रिझनिंगचा एक टॉपिक, मॅथचा एक टॉपिक, रिझनिंगचा एक टॉपिक, म्हणजे तुम्हाला वेळ भेटेल त्याचा अभ्यास करण्यासाठी. बरोबर आहे. सगळ्या गोष्टी समजून सांगायला. आणि विशेष काय माहितीये का? 2 फॅकल्टी आहेत. मॅथ आणि रिझनिंग हे 2 वेगवेगळे सब्जेक्ट आहेत, म्हणून याच्या इथं 2 फॅकल्टी आहेत. बरोबर आहे. मॅथचे एक फॅकल्टी, रिझनिंगची एक फॅकल्टी, अशा पद्धतीने 2 फॅकल्टी तुम्हाला 2 वेगवेगळे सब्जेक्ट शिकवणार आहेत, एकच नाही. ओके. भेटूया झिरो टू हिरो मध्ये लवकरच. धन्यवाद.